राज्यात लवकरच उन्हाच्या झळा तीव्र पाहायला मिळणार आहेत. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल. आज 9 एप्रिल पाहूया 10 एप्रिलला राज्यातील हवामान कसं राहील किंवा येत्या काही दिवसात राज्यात वातावरण कसं राहील. तर सध्या जे काही कमरेचा पट्टा हा पूर्व किनारपट्टीला विस्तारलेला होता, तो आता कमकुवत झालेला आहे आणि जो काही पाऊस होतोय पूर्व किनारपट्टीला, तोही आता तुरळक ठिकाणीच थोडेसे गडगाठी पावसाचे ढग दिसत आहेत. उत्तर भारताकडे सुद्धा आता पाऊस हा कमी झालेला आहे. मात्र उत्तर भारतात सध्या तापमान कमी आहे आणि त्याच भागातून थोडेसे वारे इकडे विदर्भात किंवा उत्तर महाराष्ट्रापर्यंत अजूनही पोहोचत आहेत. त्यामुळे तापमान वाढ होत नव्हती. पण उद्या वाऱ्यांची दिशा बदलेल. वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतील आणि त्यामुळे कोकणात लक्षणीय वाढ होईल लगेच. त्यानंतर मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भातही तापमान वाढ उद्यापासून आपल्याला पाहायला मिळेल. सध्या जर आपण पाहिलं तर सॅटेलाईट इमेजमध्ये विदर्भाच्या काही भागांमध्ये ढगाळलेलं वातावरण दिसतं. थोडंसं की उत्तर महाराष्ट्राचे मध्य प्रदेशला लागून असलेले भाग आहेत. या ठिकाणी सुद्धा काही अंशी ढगाळ वातावरण आहे. मात्र यातून कसल्याही प्रकारच्या पावसाची शक्यता नाही. वातावरण कोरडे राहील आणि उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर उद्या सुद्धा पावसाची कसली एक शक्यता दिसत नाही. आणि तापमान मात्र आपण जर पाहिलं तर गडचिरोलीच्या काही भागांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचू शकते. चंद्रपूर पासून ते इकडे अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, संपूर्ण मराठवाडा, त्यानंतर इकडे जळगाव, सोलापूर, अहिल्यानगर, सातारा, पुण्याचे पूर्वेकडील भाग असतील तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस पर्यंत जाऊ शकते. म्हणजे तापमान 38च्या वर जाईलच. कोकणाचे जे किनारपट्टीपासून दूर अंतर्गत भाग आहेत, या ठिकाणी तापमान 40 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता आहे. किनारपट्टीचे भाग आहेत मुंबई, ठाणे, पालघरसह जे किनाऱ्याला भाग आहेत त्या ठिकाणी सुद्धा तापमान 34 ते 36 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता राहील. खास करून 34-35 च्या आसपास जाण्याची शक्यता दाट आहे. ती शक्यता गोव्यापर्यंतही आहे. आणि मात्र थोडेसे विदर्भाचे भाग आहेत नागपूरसहित राहिलेला भाग आहे विदर्भाचा. या ठिकाणी तापमान 36 ते 38 म्हणजे हळू या ठिकाणी तापमान वाढ होईल. मध्य महाराष्ट्राच्या मध्यापासून पश्चिमेकडे घाटापर्यंतचे जे भाग आहेत, या ठिकाणी तापमान 36 ते 38 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. पण लवकरच याही भागांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअस पार करेल. विदर्भाच्या बऱ्याच भागांमध्ये तापमान 42 अंश सेल्सिअस, 43 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल. मराठवाडा 40 ते 42 राहील. मध्य महाराष्ट्रात 40-41 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. जर आपण हवामान विभागाचे इशारे पाहिले तर त्यासाठी उद्या हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा दिलेला आहे. तर लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा पूर्व, सांगली, कोल्हापूर पूर्व, कोल्हापूर घाट या ठिकाणी हवामान विभागाने हलका पाऊस किंवा हलकी गर्जन होण्याची शक्यता वर्तवली. पण या ठिकाणी पावसाची शक्यता काही मला तरी दिसत नाहीये. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी Facebook पेजवर पाहत असाल तर पेजला फॉलो करा. YouTubeवर पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.